परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाकडून परळीमध्ये चौकशी सुरू आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या टीमकडून महादेव मुंडे खून प्रकरणातील साक्षीदारांची चौकशी सुरू आहे। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये अज्ञात विरोधात गुन्हा दाखल झाला होता। आज यातील साक्षीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी विशेष पथक स्थापन केलेलं आहे आणि या पथकाकडून परळीमध्ये चौकशी सुरू आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते आहे। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय, कशा पद्धतीने हा तपास सुरू आहे? नक्कीच परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या केली होती। या हत्येला जवळपास 16 महिने पूर्ण होते, मात्र याच्यामधले एकही आरोपी अद्यापर्यंत अटक केलेला नाही। ज्यावेळेस संपूर्ण प्रकरण आमदार सूर्यदेश यांनी लावून धरलं आणि त्याच्यानंतर पोलीस अधीक्षकांची भेट महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतली आणि विशेष पथक स्थापन करा अशी मागणी केल्यानंतर विशेष पथकाचे प्रमुख आज पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी परळी येथे जाऊन ज्या प्रकरणातील संपूर्ण साक्षीदार आहेत त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम परळीमध्ये करण्यात आलेलं आहे किंवा सुरू आहे। आणि विशेष बाब म्हणजे काल खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी देखील पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांना फोन केला होता आणि या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालून तुम्ही तपास करा। आणि या संपूर्ण भेटीनंतर आज स्वतः पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरून विशेष पथक जे प्रमुख आहेत साबळे संतोष साबळे यांनी परळीमध्ये जाऊन या संपूर्ण प्रकरणातील जे साक्षीदार आहेत त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सध्याला परळीमध्ये सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या टीमकडून महादेव मुंडे खून प्रकरणातील साक्षीदारांची चौकशी आता सुरू झाली आहे।